नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन भूकंप होण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदे साहेब थांबलेले नाहीत, ते थांबणार पण नाहीत. आधी 6 खासदार आणि आता थेट 14 आमदारांची गुप्त भेट. हे ऐकून उद्धव ठाकरेंना रात्री झोप येत नसेल यात शंका नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत एकनाथ शिंदेचा नेमका मास्टरमाइंड प्लॅन काय आहे, उद्धव ठाकरेंना कोणत्या बाजूने धक्का बसू शकतो आणि 2029च्या निवडणुकीत चित्र कसं असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक असा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, तो ऐकून तुम्हाला देखील धक्काच बसेल. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40हून अधिक आमदारांसह बंड केलं. तेव्हा बरेच जण म्हणाले की हे टिकणार नाही, पण शिंदे साहेब टिकले, मुख्यमंत्री झाले आणि पक्षाचं नाव सुद्धा त्यांनी आपल्याकडे घेतलं. निवडणूक आयोगाने असली शिवसेना म्हणून शिंदेच्या पक्षाला मान्यता दिली. धनुष्यबाण चिन्ह शिंदेकडे गेलं. हा उद्धव ठाकरेंसाठी एक प्रचंड मोठा राजकीय आघात होता. पण इथंच संपलं नाही मित्रांनो. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने चांगली कामगिरी केली आणि आता विधानसभेत महायुती सत्तेत आहे. शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि त्यांचा जनाधार मजबूत करण्याचं काम सुरू आहे. आता ते थांबतील असं वाटतं का तुम्हाला? नाही मित्रांनो, अलीकडेच एक मोठी बातमी आली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव आघाडीवर होतं. मित्रांनो, सोबत 5 अन्य खासदार होते आणि आता ते 6 खासदार शिवसेना एकनाथ शिंदे गटात सहभागी देखील झाले आहेत. हे खासदार का नाराज होते? मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या पक्षात आता प्रचंड अंतर्गत धुसफूस आहे. कारणे अनेक आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जुळवून घेताना शिवसैनिकांची हिंदुत्वाची भूमिका कमजोर झाल्याची भावना, जागा वाटपात अनेक इच्छुकांवर अन्याय झाल्याची नाराजी, पक्षातील नेतृत्वाचा प्रश्न आदित्य ठाकरे की उद्धव हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्तेपासून दूर राहिल्याने खासदार आणि आमदारांचा विकास निधी अडकलेला. शिंदे साहेबांना हे सगळं आणि ते याच दुखण्यावर बोट ठेवत आहेत. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सूत्रांनुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 14 आमदार अज्ञात ठिकाणी एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत. ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती, पण माध्यमांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे. आता प्रश्न असा आहे की हे आमदार नक्की का भेटत आहेत? मित्रांनो, राजकारणात कोणतीही भेट उगाच होत नाही. यामागे काही ठोस कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे सत्तेचं आकर्षण. विरोधी बाकावर बसण्यापेक्षा सरकारमध्ये राहून काम करता येतं, विकास करता येतो, मतदारांना उत्तर देता येतं. हे आमदार त्यांच्या मतदारसंघाचा विचार करत आहेत. दुसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत नाराजी. उद्धव ठाकरेंकडून या आमदारांना हवं ते मिळत नाही. मग तो निधी असो, पक्षाचं महत्त्व असो किंवा पुढच्या निवडणुकीत उमेदवारी असो. तिसरं कारण म्हणजे शिंदे साहेबांचा व्यक्तिगत करिश्मा. एकनाथ शिंदे हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. ते थेट बोलतात, स्वतः आमदारांच्या समस्या ऐकतात, त्यामुळे त्यांची ओढ निर्माण होते. चौथं कारण म्हणजे 2029ची तयारी. जे आमदार आता शिंदेसोबत जातील त्यांना पुढच्या निवडणुकीत तिकीट आणि सरकारची साथ मिळेल हे उघड आहे. मित्रांनो, शिंदे साहेब केवळ संधीची वाट पाहत नाहीत, ते संधी तयार करतात. त्यांचा मास्टरमाइंड प्लॅन 3 टप्प्यामध्ये आहे. पहिला टप्पा म्हणजे गळती सुरू ठेवणे. आधी 6 खासदार, आता 14 आमदार. उद्धव ठाकरेंच्या पक्षातून सतत गळती सुरू ठेवायची. यामुळे पक्षाचा मनोबल खाली येतो. जे आमदार आता विचार करत आहेत ते पाहतात की बाकीचे आमदार जात आहेत आणि मग तेही विचार सुरू करतात. हे डोमिनो इफेक्ट आहे. मित्रांनो, दुसरा टप्पा म्हणजे संघटन मजबूत करणे. शिंदे साहेब सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत, जनसंपर्क वाढवत आहेत, विविध समाज घटकांशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरेंच्या मतदारांना हळूहळू आपल्याकडे वळवण्याचं काम सुरू आहे. मित्रांनो, तिसरा टप्पा म्हणजे 2029 साठी पोझिशनिंग. मित्रांनो, हाच सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. शिंदे साहेबांना माहीत आहे की 2029ची विधानसभा निवडणूक ही त्यांची सर्वात मोठी परीक्षा असेल. त्यासाठी ते आतापासूनच जमीन तयार करत आहेत.
जास्तीत जास्त खासदार आपल्या गटात घ्यायचे आणि महायुतीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उभे राहायचे, हा त्यांचा दीर्घकालीन विचार आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंसमोर सध्या एकाच वेळी अनेक आव्हाने आहेत. पहिला धक्का म्हणजे संख्याबळाचा. आमदार आणि खासदार गेले तर विधिमंडळातील ताकद कमी होते. विरोधी पक्षनेता म्हणून ते कमकुवत होतात. पक्षाला अधिकृत विरोधी पक्षाचा दर्जा टिकवणंही कठीण होऊ शकतं. दुसरा धक्का म्हणजे प्रतिमेचा. एक आमदार जाताना सामान्य कार्यकर्त्याचा विश्वास डळमळतो. हा पक्ष टिकेल का, हा प्रश्न उभा राहतो आणि राजकारणात एकदा का लोकांचा विश्वास उडाला तर तो परत मिळवणं फार कठीण असतं. तिसरा धक्का म्हणजे आर्थिक आणि संघटनेचा. पक्षाकडे सध्या सत्ता नाही, निधी नाही, सरकारी यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत पक्ष संघटना टिकवणे हे उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड आव्हान आहे. चौथा धक्का म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जागा वाटप वाद होण्याची शक्यता आहे. MVA मध्ये एकता दाखवणं जड जात आहे आणि हे शिंदे साहेबांना हवं आहे. मित्रांनो, आपण फक्त एका बाजूने विचार केला तर पूर्ण चित्र कळणार नाही. उद्धव ठाकरेंकडेही काही पर्याय आहेत. ते हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेऊन शिवसैनिकांना एकत्र करू शकतात. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व पुढे आणून तरुण पिढीला जोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. MVA ची एकजूट मजबूत करून भाजप विरोधी लाटेवर स्वार होता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयातील लढाई अजून संपलेली नाही. पण मित्रांनो, हे सगळं करताना त्यांना आमदारांची गळती थांबवावी लागेल आणि तेच सर्वात कठीण काम आहे. मित्रांनो, आता जे राजकीय घडामोडी होत आहेत त्या सगळ्या 2029च्या विधानसभा निवडणुकीकडे निर्देश करत आहेत. जर शिंदे साहेबांनी हे 14 आमदार आपल्याकडे घेण्यात यशस्वी झाले तर त्यांच्या पक्षाची ताकद प्रचंड वाढेल. महायुतीत ते सर्वात मोठे भागीदार म्हणून समोर येतील आणि मग मुख्यमंत्री पदाचा दावा ते जोरकसपणे मांडू शकतात. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष जर असाच कमजोर होत राहिला तर 2029 पर्यंत त्यांचं राजकीय अस्तित्व किती राहील हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत गतिमान आहे आणि पुढचे काही महिने खूप निर्णायक ठरणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं एकनाथ शिंदे साहेबांचा मास्टरमाइंड प्लॅन किती सुनियोजितपणे आहे आणि उद्धव ठाकरेंसाठी येणारा काळ किती आव्हानात्मक असेल. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता चर्चा सुरू आहे की पुढचा टप्पा आमदारांचा असू शकतो. आमदार संतोष बांगर यांनी माध्यमांशी सांगताना म्हटलं होतं की पुढचा धक्का आता सोसणार नाही. विरोधकांना आम्ही दाखवून देऊ एकनाथ शिंदे साहेबांची ताकद. तर मित्रांनो, सर्वात आधी आता आपण पाहूया काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाला किती मोठा धक्का बसला. त्यांच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिंदे गटात प्रवेश केला. हे 6 खासदार पुढील प्रमाणे आहेत: संजय हरिभाऊ जाधव, संजय दिना पाटील, संजय उत्तमराव देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे. मित्रांनो, हे 6 खासदार आहेत, पण यामध्ये सर्वात चर्चा मात्र होत होती ती ओमराजे निंबाळकर यांची. उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते व त्यांच्या पक्षातून मी कधीच जाणार नाही, उद्धव ठाकरे माझ्या भावासारखे आहेत असे म्हणत होते. पण ते देखील काही कारणामुळे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर त्यांनी उर्वरित 5 खासदारांसह शिंदे गटात प्रवेश केला. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगणे खूप महत्त्वाचे आहे. कोणते 14 आमदार निश्चितपणे शिंदे गटात जाणार आहेत याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही यादीवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. जर हे आमदारही शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरू शकतो. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद आणखी वाढेल असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता पुढे काय होणार? उद्धव ठाकरे आपल्या उरलेल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यात यशस्वी ठरणार का, की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न, मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुढच्या काळात कमकुवत होईल का आणि एकनाथ शिंदे 2029 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री होतील का? तसेच तुमच्या मते ते संभाव्य 14 आमदार कोण असू शकतात?
तुमचे अंदाज आणि मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, अशाच प्रकारच्या राजकीय विश्लेषणासाठी आताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।